हरी ओम. श्री स्वामी समर्थ. हैदराबाद येथील एक हिंदुस्थानी ब्राह्मण लालासाहेब हे निजाम संस्थानामध्ये नोकर होते. अचानकपणे त्यांना श्वेतकुष्ठ उत्पन्न झाला. त्यांना मोठी चिंता लागून राहिली. बरं, मग काही स्नेह्यांच्या सांगण्यावरनं अलवाल नावाचं एक व्यंकटेशाचं जागृत स्थान आहे, तिथे ते गेले. 6 महिने वास्तव्य केलं, मोठं अनुष्ठान केलं, पण काहीच गुण आला नाही. त्यामुळे ते परत हैदराबादला आले. एक दिवस अचानकपणे माडीवरच्या खोलीमध्ये बसले असताना त्यांना दृष्टांत झाला. एक सुंदर गाय आणि पाठीमागे एक भगवी वस्त्र केलेले तेजपुंज अशी मूर्ती अचानक त्यांच्यासमोर प्रकटली. ही जागृती आहे की स्वप्न आहे त्यांना काही कळेना. क्षणभर त्यांनी वंदन केलं. म्हणाले, ही गाय कोणाची आणि आपण कोण? आणि सर्व दारं बंद असताना आपण जिना चढून वर आलातच कसे? ते साधू म्हणाले, ही गाय आमचीच आहे. आम्ही गाणगापूर, सोलापूर इथे राहतो बरं, आणि जाण्या येण्यासाठी काही आम्हाला कुठेही प्रतिबंध नसतो. पाहिजे त्यावेळी दृश्य अदृश्य रूपामध्ये जात असतो आम्ही. असं म्हणून ती मूर्ती अदृश्य झाली. लालासाहेबांना हा मोठा अद्भुत चमत्कार वाटला. सकाळी एका सत्पुरुषांना हे सगळं सांगितलं. ते म्हणाले, तुम्ही अक्कलकोटात जा, तिथे महात्मे आहेत, ते तुम्हाला निसंशयपणे आरोग्य संपन्न करतील. आणि मग ठरलं लालासाहेबांचं. बरं, लगेचच अक्कलकोटचा रस्ता धरला लालासाहेबांनी. आले अक्कलकोटला तेव्हा स्वामी महाराज चोळप्पांकडे होते. अहो, स्वामी मूर्ती आणि कपिला गाय बघताच त्यांचे अष्टभाव जागृत झाले. प्रभू, तुमची अघटित लीला काय सांगावी हो. आज माझी 42 कुळं उद्धरली गेली. मी धन्य धन्य झालो. भरपूर स्तुती केली स्वामी महाराजांची. इतक्यात स्वामी म्हणाले, का रे, आमच्या गाईला मारत होतास काय? मस्ती आली तुला? हे ऐकलं आणि लालासाहेबांना पश्चाताप झाला. जा, कुत्र्यांना तुकडे घाला, अशी स्वामींनी त्यांना आज्ञा केली. आणि मग आज्ञा शिरसामान्य मानून ते रोज कुत्र्यांना भाकरी देऊ लागले. पडेल ती सेवा करून तिथेच राहिले काही दिवस. आणि मग कुष्ठ निशेष जाऊन लालासाहेबांचं शरीर एकदम दिव्य झालं. स्वामी कृपेनी अवघं जीवन उजळून निघालं त्यांचं.